नमस्कार. आज आपण एका अशा गहन रहस्याचा उलगडा करणार आहोत जो थेट एका पवित्र ग्रंथातून आपल्या समोर येतो. ही कथा आहे नवनाथांच्या अद्भुत उत्पत्तीची, जी आपल्याला त्यांच्या दैवी स्वरूपाची खरी ओळख करून देते. चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया. आता बघा, श्रीपाद प्रभूंचे हे शब्द किती शक्तिशाली आहेत. त्यांच्या केवळ स्मरणानेच शुभफल प्राप्त होते. म्हणजे विचार करा, फक्त नाव घेतल्याने जर चांगलं फळ मिळत असेल तर त्यांचं दिव्यत्व, त्यांचं सामर्थ्य किती मोठं असेल. हीच त्यांच्या दिव्यत्वाची खरी ओळख आहे. तर हे आहेत ते 9 महान योगी ज्यांच्या उत्पत्तीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ ही नुसती नावं नाहीत, तर एक महान आणि दिव्य परंपरा आहे. पण प्रश्न हा आहे की यांचा उगम नक्की झाला कुठून? आणि इथूनच आपली कथा एका वेगळ्याच पातळीवर जाते. यांचं मूळ काही पृथ्वीपुरतं मर्यादित नाहीये, तर ते जोडलेलं आहे एका वैश्विक आदेशाशी. एका खास मोठ्या कार्यासाठी यांची निवड झाली होती. मग मनात प्रश्न येतोच की हे नवनाथ म्हणून जन्माला येण्याआधी त्यांचं मूळ स्वरूप काय होतं? ते नक्की कोण होते? हा प्रश्न आपल्याला थेट त्यांच्या जन्माच्याही आधीच्या एका दिव्य योजनेकडे घेऊन जातो. आणि याचं उत्तर थक्क करणारे. हे सगळं पूर्वनियोजित होतं. स्वतः भगवान कृष्णाने, हो, श्रीकृष्णाने धर्मरक्षणासाठी 9 विशेष आत्म्यांना निवडलं होतं. आणि त्यांनाच नवनारायण असं म्हटलं गेलं. या निवडीमागे खूप मोठा उद्देश होता. हे बघा, हा सगळा प्रवास किती स्पष्टपणे दिसतोय. सुरुवात होते ऋषभ चक्रवर्तीच्या 100 पुत्रांपासून. त्यापैकी 9 नारायण अंश पुत्रांची निवड होते, जे झाले नवनारायण. मग त्यांना श्रीकृष्णाकडून धर्मरक्षणाचा आदेश मिळतो आणि तेच 9 आत्मे पुढे नवनाथ म्हणून पृथ्वीवर जन्माला येतात. किती विलक्षण आणि भव्य योजना आहे ही. आता ही स्लाईड तर खूपच महत्वाची आहे बरं का. इथे आपल्याला थेट जोडणी दिसते. कोणता नवनारायण आत्मा कोणत्या नवनाथ रूपात अवतरला? बघा, कवी झाले मच्छिंद्रनाथ, अंतरिक्ष झाले जालंधरनाथ, प्रबुद्ध झाले कानिफनाथ. ही एक प्रकारे त्यांची दिव्य वंशावळच आहे, जी त्यांच्या मूळ स्वरूपाला आणि अवताराला जोडते. त्यांचं मूळ किती दिव्य होतं हे तर आपण पाहिलं, पण थांबा, त्यांचा पृथ्वीवरचा जन्म तर त्याहूनही जास्त अद्भुत होता. हे काही आईच्या पोटातून झालेले सामान्य जन्म नव्हते. हे होतं दैवी अवतरण. आणि त्यांच्या जन्माच्या कथा अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आता हे ऐका, मच्छिंद्रनाथांचा जन्म. कल्पना तरी करू शकतो का आपण? एका माशाच्या पोटातून? हो, यमुनेच्या पाण्यात पडलेला एक दिव्य अंश त्या माशानी गिळला आणि त्यातून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. म्हणजे निसर्गाच्या सगळ्या नियमांच्या पलीकडची गोष्ट आहे ही. हाच त्यांचा अयोनिज म्हणजे दैवी जन्माचा पुरावा आहे. आणि गोरक्षनाथांची कथा तर अरे वा, एका स्त्रीला मूल होत नव्हतं. मच्छिंद्रनाथांनी तिला मंत्रित भस्म दिलं, पण त्या स्त्रीचा विश्वास बसला नाही. तिने ते भस्म उकिरड्यावर फेकून दिलं. पण त्या भस्माचं सामर्थ्य बघा, त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. म्हणजे जिथे अविश्वास होता तिथेच श्रद्धेचा सर्वात मोठा पुरावा जन्माला आला. आणि कानिफनाथांचं तर आणखीनच वेगळं. ब्रह्मदेवाचा वीर्यस्त्राव थेट हिमालयात झोपलेल्या एका हत्तीच्या कानात पडला आणि त्यातून त्यांचा जन्म झाला. म्हणूनच तर त्यांचं नाव कर्ण, कानिफनाथ असं पडलं. किती प्रतिकात्मक आणि अद्भुत आहे हे सगळं. आणि ही मालिका इथेच थांबत नाही. जालंधरनाथ थेट यज्ञकुंडातून प्रकट झाले, नागनाथ एका अंड्यातून, भर्तरीनाथ भिक्षापात्रातून, तर चरपटीनाथ नदीच्या गवतातून. म्हणजे प्रत्येकाच्या जन्माची कथा इतकी वेगळी आणि दिव्य आहे की त्यातून त्यांच्या अवतारामागचा विशेष हेतू दिसून येतो. आता ह्या सगळ्या चमत्कारी कथा ऐकल्यावर साहजिकच मनात येतं की यामागे काहीतरी खोल आध्यात्मिक विज्ञान असणार. हे फक्त चमत्कार नाहीत. मग ते विज्ञान काय आहे? चला आता आपण तेच श्रीपाद प्रभूंच्या शब्दांतून समजून घेऊया. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे अंशावतार होते. मग अंश म्हणजे अपूर्ण का? त्यांच्या मूळ स्वरूपात म्हणजे नवनारायणांमध्ये आणि या अवतारांमध्ये काही फरक होता का? याचं उत्तर श्रीपाद प्रभूंनी इतक्या सुंदरपणे दिलं आहे की यालाच म्हणतात अंशावतार. आता हा शब्द ऐकून गोंधळून जाऊ नका. सोप्या भाषेत सांगायचं तर मूळ तत्वाचाच एक प्रोजेक्शन, एक अंश जो एका विशिष्ट कामासाठी पाठवला जातो.
पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात मूळ स्रोताची A to Z संपूर्ण क्षमता असते. तो अंश असला तरी अपूर्ण अजिबात नसतो. आणि ही एवढी गहन संकल्पना समजवण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी एक इतकं सुंदर, सोपं उदाहरण दिलंय की बस, हे रूपक ऐकल्यावर अवताराचं संपूर्ण तत्वज्ञान अगदी स्पष्ट होऊन जातं. हे उदाहरण आहे शेतात बांधलेल्या गायीचं. किती सोपं आहे बघा. इथे शेत म्हणजे धर्माचं क्षेत्र, गाय म्हणजे अंशावतार आणि गायीला बांधलेले दोरी म्हणजे मूळ तत्वाची इच्छाशक्ती. आता गाय त्या शेतात कुठेही फिरू शकते, काहीही खाऊ शकते, पण फक्त त्या दोरीच्या मर्यादेत राहून. तसंच अंशावतार आपल्या कार्यापुरते पूर्ण स्वतंत्र असतात, पण ते मूळ दैवी संकल्पाशी कायम जोडलेले असतात. या उदाहरणावरून आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचतो, जे आपल्याला अंश आणि पूर्ण यांच्यातलं खरं नातं काय आहे हे दाखवून देतं. चला तर मग याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हा तक्ता बघा, सगळं चित्र स्पष्ट होतं. मूळ तत्व म्हणजे काय, तर महासंकल्पाचा स्रोत, आणि अंशावतार तर त्या संकल्पाला पूर्ण करणारा कार्यकारी. एक पूर्ण आहे बंधनमुक्त, तर दुसरा एका कार्यासाठी केंद्रित आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, दोघांमध्येही राग, लोभ, अहंकार असे कुठलेच दोष नाहीत, आणि दोघांची आध्यात्मिक शक्ती आणि कार्यक्षमता अगदी समान आहे, सेम टू सेम. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो हा, की अंशावतार आणि पूर्णावतार यांच्या आध्यात्मिक शक्तीमध्ये किंवा कार्यक्षमतेमध्ये शून्य फरक आहे, काहीच नाही. ते एकच तत्व आहे जे फक्त वेगवेगळ्या रूपात काम करतंय. अंशात पूर्णाचीच ताकद असते. तर मग शेवटी एक विचार करूया. जर एका लहानशा अंशात पूर्णाची, त्या ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली असू शकते, तर मग ते मूळ तत्व, तो परमात्मा किती अथांग, किती असीम असेल, नाही का? त्याची शक्ती आणि त्याचं स्वरूप आपल्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडचं आहे. याच विचारासोबत आपण आज थांबूया.